खेड तालुक्यातील जाम बुद्रुक येथील कासार वेअरहाऊस येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सोयाबीन खरेदी केंद्राचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले। या केंद्रामुळे नांदेड व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या सोयाबीन पिकाला हक्काची व योग्य बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाम बुद्रुकचे सरपंच वसंतराव गायकवाड होते। यावेळी दिलीपराव देशमुख, ओमप्रकाश पवार, प्रशांत पवार, मनोज गोंड, अनिल कोल्हे, श्रीकांत सूर्यवंशी, पाशू कासार, युसुफ कासार, बाळासाहेब पुंडे आणि मनोज कांबळे सावरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते। मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी होणारी धावपळ, वाहतूक खर्च आणि अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू केले आहे। यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून शासनाच्या नियमानुसार पारदर्शक पद्धतीने सोयाबीन खरेदी केली जाणार आहे। या उपक्रमामुळे परिसरातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी विठ्ठल सूर्यवंशी, पद्माकर भालेराव, महेताब कासार आणि ज्ञानेश्वर चारे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गोंड यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव कदम यांनी मानले। यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती होती। याच्यापूर्वी देखील त्यांचं वेअरहाऊस त्यावेळेस मी उद्घाटन करून गेलो होतो। अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवसाय त्यांनी करून या भागातल्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं, पण ते याच्यावर समाधान मानत नव्हते, अस्वस्थ होते आणि म्हणून ही प्रायव्हेट तुळजाभवानी कंपनी काढली आणि त्याच्यामध्ये अनेक या ठिकाणी आयोजक महादेवजी कदम आहेत, विठ्ठलराव सुरेशे, पद्मकर भालेराव आहेत, महेताब कासार आहेत की शेतकऱ्याला या ठिकाणी सोयाबीनची खरेदी या योग्य भावामध्ये व्हावी आणि ताबडतोबीने पैशाची व्यवस्था व्हावी। कासार म्हणजे पैशाला काही कमी नाही, पण काही गरज पडली तर बाबासाहेब पाटलाचा आधार राहून मला बोल। त्यांना मागे म्हटलं तर काहीतरी सांगा आम्हाला का, अभी तो जरूरत नहीं देखेंगे जाएंगे, उनको नहीं लग रहा है, हम नहीं दे रहे। अशा प्रकारचं एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन देखील मला कोण कुणाच्या घरात जन्मले, कुठं जन्मले त्याला महत्व नाही। तुम्ही काम किती करता आणि कुणासाठी करता त्याच्यावर तुमचं कर्तव्य सिद्ध होतं। मी अनेक ठिकाणी ह्या गोष्टी सांगितल्या। विश्वास कुमार म्हणून एक साहित्यिक एक कवी आहेत, मोठे लेखक, शिक्षण घेतलेले आहेत। मागं जे आंदोलन देशामध्ये व्हायचं, अण्णा हजारे, विश्वास कुमार आणि केजरीवाल साहेब दिल्लीमध्ये सरकारला परेशान करून सोडणारे ही माणसं। हा विश्वास कुमार त्यांच्यावर त्यांचा विश्वास थोडा उलट गेला आणि त्या मंडळी सय्यद मुजीब, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।